खूप खूप स्वागत करते। तर आज मी इडली सांबर बनवणार आहे। आज रविवार आहे आणि सुट्टी आहे, तर म्हटलं मुलांना पण दिवसभर इडली सांबर खातात, तर मग त्यांना आवडतं, त्याच्यामुळे मग इडली सांबरच बनवावं। तर इथं माझी सांबरची तयारी चालली आहे आणि इडलीसुद्धा कशी बनवायची ना, सॉफ्ट आणि मस्त पांढरं शुभ्र अशी इडली कशी बनवायची, तर ती सुद्धा आज मी रेसिपी सांगणार आहे आणि सांबरची सुद्धा रेसिपी आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला। तर बघा, आदल्या दिवशी मी इथं तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती। तर आता आपल्याला तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं आणि डाळीचं प्रमाण किती घ्यायचं ना, तर ते आता आपण पाहणार आहोत। तर इथं ना मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे। राशनच्या तांदळाचीच इडली बनवायची, डोसा बनवायचा, कारण इडली डोसा वगैरे राशनच्या तांदळाचा छान येतो। इथं मी डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ। तर ही चांगली अशी दुकानातली डाळ आहे। आणि बघा, आता इथं मी ह्या वाटीने प्रमाण मोजून घेणार आहे। आता आपल्याला जितके वाटी डाळ घ्यायची ना, त्याची दुप्पट तिप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। तर आता बघा, इथं मी पहिले तांदूळ मोजून घेते। तर इथं 1 वाटी तांदूळ झाला आहे। आता इथं हे स्वच्छ निवडून धुवून म्हणजे अगोदर स्वच्छ फटकून निवडून घेतलेले आहेत मी तांदूळ हे। आता हे 2 वाटी तांदूळ झाले, पाहू शकता तुम्ही। आता इथं हे 3री वाटी आहे। तर अशा पद्धतीने आपण प्रमाण मोजून घ्यायचं, जेणेकरून हे होणार नाही। तर इथं बघा, अशा पद्धतीने 3.25 वाट्या इथं तांदूळ होते बरोबर, कारण आपली थोडीशी जास्त वाटी एक भरली शेवटची। आणि इथं बरोबर 1च वाटी, पूर्ण सपाट अशी 1 वाटी बरोबर आपण डाळ घेतलेली आहे, पाहिलं तुम्ही। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रमाण घ्यायचं, जेणेकरून तुमची इडली ना अगदी मोडणार नाही, काय नाही, अगदी लुसलुसीत आणि मस्त अशी सॉफ्ट येईल। आणि आता हे आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं तांदूळ आणि डाळ मिक्स करून। डाळ आणि तांदूळाचं प्रमाण आपण बरोबर घेतलं ना, तर एकत्र भिजत घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही, वेगवेगळं भिजत घालायची काही गरज नाही पडत। फक्त आपल्याला छान असं स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने मस्त धुवून वगैरे मी घेते। आणि डाळीचं आणि तांदळाचं जो तुम्ही अशाच प्रमाणे बरोबर व्यवस्थित असं प्रमाण घेतलं तुम्ही, तर तुमच्या वाटीने, कोणत्याही वाटी असो, तर मोजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की किती टाकायचं किती नाही। तर इथं मी आता स्वच्छ धुवून घेते, पाणी काढून घेते। 2-3 पाण्याने काढून धुवून आपल्याला शेवटला एखादी स्वच्छ अजून दुसरं पाणी टाकायचं। नंतर अशाच पद्धतीने मी 2-3 पाण्याने धुवून घेते। तर इथं बघा, माझं धुवून झालं। आता स्वच्छ पाणी अजून एकदा मी व्यवस्थित टाकून घेते आणि भिजायला ठेवते। आता या आदल्या दिवशी सकाळी ठेवलं होतं, दिवसभर आपल्याला 1 दिवस पूर्ण भिजून द्यायचे। तर बघा, हे रात्रीची वेळ आहे, तर रात्री मी म्हणलं झोपायच्या अगोदर आता हे वाटून ठेवावं। तर बघितलं, डाळ तांदूळ मस्त अशी भिजली होती। हाताने व्यवस्थित पाहिलं तर व्यवस्थित अशी मस्त टंब फुगली पण होती डाळ आणि तांदूळ। आणि आता आपल्याला त्यातलं अगोदरचं पाणी ना सगळं दिवसभर भिजलेलं असतं ते पाण्याने, तर ते पाणी आपल्याला वरचं काढून घ्यायचं, जेणेकरून इडलीला ना जास्त असा आंबट कोमट वास येत नाही आणि इडली पण आपली छान लागते, खाताना सुद्धा चविष्ट लागते। तर इथं बघा, अशी पद्धतीने आपल्याला दोनदा, पहिल्यांदा एकदाच पहिलं पाणी टाकलं भिजलेलं आपण, आणि त्यानंतर अजून नुसतं पाणी टाकून धुवून घेतले स्वच्छ तांदूळ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून घेऊया आपण अशा पद्धतीने। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला, तुम्हाला जेवढं तुमचं मिक्सरचं भांडं आहे मोठं छोटं, तेवढं तुम्ही थोडं थोडं घालून याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। तर इथं बघा, अशा पद्धतीने मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त बारीकही नाही ना जास्त ठोकरही नाही, म्हणजे जास्त जाड नाही वाटायचं, तर अगदी बारीकमध्ये वाटायचे आणि खूप बारीक पण नाही वाटायचे। तर अशा पद्धतीने वाटायचे, तुम्ही पाहू शकता वाटण किती छान झालेलं आहे। तर तशाच पद्धतीने मी सगळं वाटण इथं वाटून घेतलेलं आहे, इडली आणि डाळीचं, म्हणजे इडली साठी डाळीचं आणि तांदळाचं। तर मस्त असं वाटून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सोड्या बिड्या काहीसुद्धा नाही टाकायचं, फक्त आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये काढून ठेवायचं बॅटर, जेणेकरून ते फुगतं। तर मग आता हे रात्रभर फुगल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता आपलं इडलीचं बॅटर किती छान झालेलं आहे। तर इतकं मस्त असं इडलीचं बॅटर झालेलं होतं आणि पातेलं तुम्ही पाहिलं होतं रात्री की किती खाली होतं ना, आता हे पातेलं अगदी टाचोटाच अगदी गच्च भरण्यासारखं आलेलं आहे आणि मस्त असं मस्त पीठ भिजलेलं आहे आणि इतकं फुलून आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। ह्याच्यावरूनच कळते की आपली इडली आता किती फुगणार आहे। आणि प्रमाण वगैरे तुम्ही असं छान आणि मस्त परफेक्ट घेतलं तर तुमची इडली अगदीच कुठे खराब होणार नाही, एकदम मस्त आणि छान येईल। तर अशाच पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर आता आपण लगेचच इडल्या बनवायला घेणार आहोत। तर बघा तुम्ही, किती छान असं बॅटर झालेलं आहे आपलं पूर्ण तयार। आता ह्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच नाही टाकणार, फक्त आपल्याला मीठ टाकायचं चवीसाठी आणि
लगेच आपण इडल्या बनवायला घेऊया. तर चला, तर बॅटर कसं झालं आहे पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला इडलीसोबत खायला सांबारची तयारी पण करून घेऊया लगेचच. आमची घरच्या शेतातली डाळ आहे ही मुगाची, तर थोडंसं टरकलं आहे त्याच्यावरती. आणि ही सुद्धा आमच्या घरच्या शेतातली तुरीची डाळ आहे. तर इथं मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये डाळी घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो चिरून घेतले आणि भोपळा थोडा होता माझ्याकडे जास्त, त्याच्यामुळे थोडासा जास्तच चिरून घेतला, जेणेकरून काय होतं छान लागतो दुधी भोपळा सांबारमध्ये. आणि असंही भोपळा खात नाहीत मुलं त्या सांबारमधून, मग कसं तरी त्यांच्या पोटामध्ये जातं. तर आणि इथं एक शेवग्याची शेंग ठेवलेली होती, तर ती सुद्धा मी इथं उकडून घेतली. शेवग्याची शेंगसुद्धा सांबारमध्ये टाकल्यावर खूप छान लागते. तर चला आता बाकीच्या परत मी तुम्हाला दाखवते. आता काय करायचे, हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे. आपल्याला शेंगा उकडायच्या नाही आहेत डाळीमध्ये, कारण शेंगा खूप गाळ होतात, म्हणून मी साईडला दुसऱ्या पातेल्यामध्ये हे उकडून घेतल्यात. आणि कोथिंबीर पण साईडला ठेवून देते, हे कढीपत्ता पण. फक्त आता आपल्याला कांदा, टोमॅटो आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे सुद्धा आता डाळसुद्धा स्वच्छ धुवून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये मस्त असं डाळ शिजून घेणार आहे. तर इथं मी आता हे आपल्या सगळ्या भाज्या आणि इथं डाळ वगैरे अशी टाकली आहे, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आणि हे आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. कुकर लावून घ्यायचे, काही नाही, आपल्याला फक्त 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या, जास्त नाही काढायच्या. आणि लावून घ्यायचे कुकर. आता आपण इथं सांबारचं कुकर लावलं आहे, तोपर्यंत डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजून निघतात, तोपर्यंत आपण इथं हे करूया. आता इथं बघा मी चिंच घेतलेली आहे, तर आणि इथं एक गुळाचा खडा घेतला आहे. तर हे टाकून आपल्याला अगोदर आहे ना, गुळाचा खडा नंतर टाकायचा. अगोदर चिंच आपण स्वच्छ धुवून घ्यायची, त्यातलं वरचं जे काही वर टरकलं वगैरे लागलेलं असते ना, तर ते स्वच्छ निघून जाते. धुवून घ्यायची, पाणी टाकून द्यायचं आहे. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला हे चिंच भिजवायला टाकायची, त्यात गुळाचा खडा टाकायचा आहे. सो आता हे तोपर्यंत भिजतंय, तोपर्यंत आपलं सांबार पण लगेचच मी इकडं आता इडल्या बनवायला घेतल्या. तर चला, इडलीचं भांडं ते मस्त असं स्वच्छ करून घेतलं. अगोदर स्वच्छ होतंच, पण तरी पण एकदा पाणी टाकून सगळं स्वच्छ करून घ्यायचं. आणि त्यामध्ये ना आपल्याला खाली इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकायला लागतं. तर मी 1 तांब्या पाणी तिथं टाकून दिलं आणि गरम करायला ठेवलं. तोपर्यंत मस्त इडलीच्या त्या हे ना ताटल्या असतात ना, तर त्याला त्या इडलीच्या प्लेटांना ना हे करायचे, आपल्याला तेल लावायचे. आणि इडलीच्या बॅटरमध्ये मीठ टाकून घेतलं चवीसाठी, नंतर मिक्स करून घेतलं सगळं मीठ. आणि त्यानंतर आहे ना इथं ना तेल लावून घेतलं प्लेटांना, आणि लगेचच आपल्याला इडल्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. तर लगेच म्हटलं त्या इडल्या आपल्या उकडण्यासाठी फटाफट टाकून द्यावा. पाणी गरम वगैरे झालेलं होतं भांड्यामधलं. तर मी त्या अगोदर तेल लावून घेतलं प्लेटांना सगळ्या. तर कारण इडल्याला टाकायच्या आधी प्लेटला तेल लावलं तर इडली पटकन निघते आणि मस्त खाली चिटकत वगैरे काहीच नाही प्लेटाला. तर सगळी व्यवस्थित अशी इडली आपली निघते. तर आता आपली सगळी इडली आपण लावून घेऊया. तिन्ही पण प्लेटा मी लावून टाकल्या, त्याच्यामध्ये ठेवल्या आणि ठेवलं. तर इडली शिजायला 5 मिनटं झाकून ठेवायचं, नंतर उघडून बघायचं. बघा किती फुगली आहे. आता आपल्या शिजलंय का ते बघायची ना, तर त्या अगोदर असा चमचा टाकून घ्यायचा छोटा वाला, बघायचं. तर ह्या अजिबात पीठ नाही लागलेलं बघा, एकदम स्वच्छ निघलाय. तर इडली आपली शिजली. आता आपण ही इडली काढून घेऊया. तर बघा तुम्ही किती छान अशी झालेली आहे, किती फुगून पण आली. मी तरीसुद्धा बॅटर आहे ना थोडं थोडं घातलं होतं, तेवढी फुगली. जास्त जर आपण जे बॅटर घातलं तर टंबा अशी एवढी फुगते. काढून घेऊया. ते ना थोडंसं चटका देत आहे म्हणून हे असं धरायचं आहे. वाव, कशी झाली मस्त. मस्त आहे. अरे ते गरम आहे. सगळी मस्त निघली. आता एक दुसऱ्या पण लगेच काढून घेऊ. त्याच्यामध्ये सोडा पण नाही टाकला मी, तरी पण इतकी छान फुगली आहे. कारण इडलीचं बॅटर जर छान झालं ना, तर इडली आपली 100% छानच होते. बघा हा, छान होते. मस्त अशी फुलली.
किती मस्त फुगली. आता आपण आता ह्या सगळ्या बाकीच्या या काढून घेते मी. लगेचच आपलं सांबारच्या कुकरला 2-3 शिट्ट्या काढून झाल्या आणि मस्त असं सांबार आपलं शिजून निघली. तर सांबार बनवण्यासाठी डाळ आणि आपल्या ज्या भाज्या टाकल्या होत्या आपण त्या. तर इथं व्यवस्थित असं हटून घ्यायचं. जर तुमच्याकडं असं हटायला व्यवस्थित नसेल तर रवीने हटून घ्या व्यवस्थित. आणि इथं मसाले काढलेत मी. इथं सांबार मसाला घेतला 1 पुडी छोटी, आणि त्यानंतर काळा मसाला आणि लाल तिखट घेतलं आहे. आणि इथं ह्याचं लसूण खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे, कोथिंबीर, आणि ते शेंगा त्या उकडलेल्या तुम्हाला मी अगोदर दाखवल्या होत्या, आणि कढीपत्ता फोडणीसाठी. आणि इथं आपलं जे गूळ आणि चिंच होती ती पण छान अशी भिजली आहे. तर लगेचच आता सांबारला फोडणी देऊया. पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे ऑइल टाकलं, आणि ऑइल टाकलं की गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. आता थोडे आपल्याला अगदी थोडे जिरे टाकायचे आणि अगदी थोडी आपल्याला मोहरी पण टाकायची. दोन्ही पण टाकलं ना तर छान लागतं. तर लगेच मी इथं मोहरी पण टाकते आता. तर मोहरी टाकून झाली की आपल्याला लगेच कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता छान असा तडतडला की मस्त असं लगेच आपल्याला लसूण खोबऱ्याची आपल्या जी पेस्ट आहे ना ती पण टाकायची. पण त्या अगोदर थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि लसूण खोबऱ्याची 2 चमचे पेस्ट आपण टाकून घेतली याच्यामध्ये 2. आणि त्यानंतर आपण मस्त हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला ते मसाले आपण काढले होते प्लेटमध्ये ते मसाले अगोदर टाकून घ्यायचे आणि असं हलवून घ्यायचे मस्त तेल सुटूस तर. त्यानंतर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे लगेचच शेवग्याच्या शेंगा हलवून घ्यायच्या. आणि लगेच आपली जी शिजलेली डाळ आणि भाज्या आहेत ना, भोपळा वगैरे, कांदा, टोमॅटो, ते आपण सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचे कुकरमधलं. आणि चिंच आपल्याला अशी व्यवस्थित चिंचाचं पाणी, गुळ तर विरघळून गेलं पण चिंचाचं पाणीसुद्धा चिंचसुद्धा विरघळली आणि व्यवस्थित असं गाळून टाकायचं, जेणेकरून जे काही असेल त्याच्या चिंचमध्ये कचरा तो आपला सांबारमध्ये जाणार नाही. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची, मस्त असं हलवून घ्यायचं आणि आपल्याला 4-5 मिनटं उकळी येऊपर्यंत राहून द्यायचं गॅसवरती. तर मस्त असं इथं उकळी फुटली, गॅस बंद केला आहे मी आता. आणि इथं बघा इडली माझी किती छान अशी सॉफ्टमध्ये फुगली आहे. तर माझ्या बऱ्याचशा इडल्या बनवून झाल्यात, फक्त एक शेवटची बॅच चालू आहे. तर इडली सांबार मस्त पूर्ण आता रेडी झालेला आहे. बघा मी गॅस पण बंद करून टाकलं आहे आणि इडल्या पण माझ्या बऱ्यापैकी सगळ्या झाल्यात, फक्त एक बॅच राहिली आहे ती लावून घेतली. आणि आता मुलांसाठी लगेच इडली खायला देते, कारण सकाळची नाश्ता नव्हता झालेला, डायरेक्ट इडलीच बनवायला घेतली होती. तर म्हणलं नाश्ता आणि दुपारचं जेवणसुद्धा इडलीवरच होऊन जाईल. इडली सांबार भरपूर सारं बनवलं ना सुट्टीच्या दिवशी तर दिवसभर मुलं खातात. तर मग आत्ता मी त्यांना लगेच म्हणलं द्यावं गरम गरम इडली सांबार खायला. तर खूप छान आणि टेस्टी झालं होतं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सांबार मुलांना देते. विशाल खूप जास्त वेळची झालं वाट बघतोय. खा ना, खाऊन बघा छान झाली का. गरम आहे फुकून खा. कशी झाली? छान झाली ना सोनू? कशी झाली? छान झाली. तर मुलं मस्त असं एन्जॉय करतात इडली सांबार, आणि सुट्टीच्या दिवशी अशी मस्त खायला करून दिल्यानं तर मुलंसुद्धा खुश होतात. आता भरपूर साऱ्या इडल्या बनवून झाल्यात, मी पण खाऊन घेते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, तर तुम्हालासुद्धा आवडेल. आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. सो सांबारसुद्धा माझ्याच पद्धतीने एकदा बनवून बघा, मग सांगा कमेंट करून कशी झाली. सो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.